गुड मॉर्निंग स्टुडंट, वेलकम टू माय चॅनल ICSE कोचिंग क्लासेसमध्ये मी आपले सर्वांचे हार्दिक स्वागत करतो. विद्यार्थी मित्रांनो, आपण इंग्लिश स्पोकन हा भाग चालू केलेला आहे आणि इंग्लिश त्याची आपण जी प्रॅक्टिस घेत आहोत ती छोट्या छोट्या वाक्याच्या माध्यमातून घेत आहोत. आजचं फर्स्ट सेंटेन्स आहे ब्रेव. बी ब्रेव. बी ब्रेव. धाडसी हो. धाडसी हो. नंबर 2, से सॉरी. से सॉरी. सॉरी. माफी माग. माफी माग. नंबर 3, आई एम सॉरी. आई एम सॉरी. मला माफ करा. मला माफ करा. नंबर 4, डोंट वरी. काळजी करू नको. डोंट वरी. काळजी करू नको. काळजी करू नको. नंबर 5, नेव्हर माइंड. नेव्हर माइंड. नेव्हर माइंड. काही हरकत नाही. काही हरकत नाही. टेक केअर. काळजी घे. टेक केअर. काळजी घे. नो प्रॉब्लेम. नो प्रॉब्लेम. काहीच अडचण नाही. काहीच अडचण नाही. नंबर 8, आय प्रॉमिस. मी वचन देतो. आय प्रॉमिस. मी वचन देतो. मी वचन देतो. 9, ऑफकोर्स. ऑफ कोर्स. नक्कीच. नंबर 10, आय ॲग्री. मी सहमत आहे. आय ॲग्री. मी सहमत आहे. सहमत आहे. हरी अप. घाई करा. हरी अप. घाई करा. सी यू. भेटूया. सी यू. भेटूया. हे जे सेंटेन्स आहेत हे छोटे छोटे सेंटेन्स, या छोट्या छोट्या सेंटेन्सची तुम्ही चांगल्या पद्धतीनं प्रॅक्टिस करा. हे तुमच्या डेली यूजमध्ये नेहमीच्या वापरामध्ये येणारे शब्द आहेत. बी ब्रेव. धाडसी हो. से सॉरी. माफी माग. आय एम सॉरी. मला माफ करा. डोंट वरी. काळजी करू नका. नेव्हर माइंड. हरकत नाही. टेक केअर. काळजी घे. नो प्रॉब्लेम. काहीच अडचण नाही. आय प्रॉमिस. मी वचन देतो. ऑफकोर्स. नक्कीच. आय ॲग्री. मी सहमत आहे. हरी अप. घाई करा. सी यू. भेटूया. या सर्व वाक्याची तुम्ही चांगल्या पद्धतीनं प्रॅक्टिस करा. या व्हिडिओला तुम्ही लाईक करा. नवीन असतील त्यांनी सबस्क्राईब करा आणि कमेंट बॉक्समध्ये कमेंट लिहा तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला. थँक्स फॉर वॉचिंग.